आनंदाचा डोह या राघव जाधव यांच्या समीक्षा ग्रंथाचा विचार आपण करत होतो. संत तुकारामांच्या संदर्भानं त्यांच्या काव्याचा जो विचार केलेला आहे, त्यांच्या अभंगांचा जो विचार केलेला आहे, तो एक वेगळा आणि अभूतपूर्व असा आहे राघव जाधवांनी केलेला. आणि म्हणून त्यांनी जी वेगवेगळी प्रकरणं केलेली, त्या प्रकरणातल्या 10व्या प्रकरणाचा विचार आपल्याला करायचा आहे. उत्स्फूर्त आणि उत्कट जे भाव आहेत हे व्यक्त झालेले हे संत तुकारामांच्या अभंगातून कसे आलेले आहेत याचा विचार आपल्याला करायचा. राघव जाधव असं म्हणतात की एखाद्या रुपेरी पडद्यावर बघता बघता जशी बीज अंकुरतं आणि काही क्षणार्धामध्ये त्याला पाने फुलं फुटतात, कारण रुपेरी पडदा असतो त्याच्यावरती दृश्य दिसतं, तसं सर्जनाचं झटपट नाट्य हे तुकारामांच्या कविता वाचताना, अभंग वाचताना आपणाला येतं. कवीची जी भावना आहे ती भावना आपल्या मनावर रुजते. आता संत तुकारामांच्या संदर्भात हे आपण समजून घेतलं पाहिजे. ते म्हणतात की संत तुकारामांचे जे भावानुभव आहेत उत्कटपणे उमाळ्याने व्यक्त झालेले ते रत्नांच्या खड्यासारखे म्हणतात, चमचम करतात. आणि ते तसे लिहितातही. करावा वर्षा व तृषाकांत झाला जीव असे अधीर अर्थतेचे वर्णन तुकारामांनी आपल्या अभंगात केले. किंवा घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवीन. अनुकुचदारपणे महाप्रत्ययाचं प्रकटीकरणही तुकाराम करताना आढळतात. किंवा जाली झडपणी खडतर देवता संचारली आता निघो नये. मला झपाटलेपण झालेले, आता झपाटलेपणाचा आवेगपूर्ण भाव अशा रीतीने तुकाराम आपल्या अभंगातून व्यक्त करतात. आता हा जो टोकदार विचार संत तुकाराम मांडतात तो अहमभावाचा उल्लेख देखील प्रकट होताना दिसतो. तो वरी शोभतील गारा जव नाही हिरा प्रकाशला. गारा तोपर्यंत शोभतील जोपर्यंत हिरा आपल्या समोर येणार नाही. आता परमानंदाच्या लाभाचं वर्णन असं तुकारामांनी आनंदानं केलं आणि तेच या समीक्षा ग्रंथाचं नाव आहे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदची अंग आनंदाचे. आनंदाचा डोह म्हणजे तुकारामांची अभंग कविता त्यांनी त्यांच्या जीवनातल्या सबंध अनुभवाचं, कडोगोड अनुभवाचं हे केलेलं वर्णन आहे. आता तुकारामांची जी कविता आहे त्या कवितेतली जी अभिव्यक्ती, ती अभिव्यक्ती उत्स्फूर्तपणे आणि उत्कटपणे व्यक्त होताना दिसते. ह्याचं रहस्य कशात आहे तर तिचं वर्णन अनेक प्रकारे अनेकांनी आजपर्यंत केलं, अनेक समीक्षकांनी केलेलं आहे. पांगारकर असं म्हणतात की चटकदार, आटोपशीर, ओजस्वी अशी तुकारामांची वाणी आहे. शंग तुळपुळे यांनी असं म्हटलेलं आहे, सूत्ररूपता, अल्पाक्षरातील रमणीयत्व किंवा खणखणीतपणा किंवा अंतकरणात कोरली जाणारी संज्ञा तुकारामांच्या वाणीचं मर्म आहे लेखनाचं. आता तसंच वालकुलकर्णी असं म्हणतात की विचार भावनांचा नेमकेपणा आणि संदिग्धपणा, काटेकोरपणा आणि तुकारामांच्या वचनात आढळणारी सुभाषित ही अंतर्बाह्य सुसंगत कशी आहे, त्यातली मांडलेली सुव्यवस्था आहे, तालबद्धता आहे, या सगळ्या गोष्टी तुकारामांच्या अभंगात आढळतात असं वालकुलकर्णी लिहितात. आता ही सगळी वर्णनं किंवा ही सगळी तुकारामांच्या अभंगांच्या बाबतीत मांडलेली जी मत आहेत ती अचूक आहेत. अल्पाक्षरत्व तुकारामांच्या अभंगात आहे, चटकदारपणा आहे, सुभाषितता आहे, तालबद्धता आहे, काटेकोरपणा आहे आणि या सगळ्यामधून चमक आढळते. तुकारामांच्या अभिव्यक्तीचं जे एक मर्म आहे ना ते एका विशिष्ट मुशीतून तयार झालेले असं म्हणतात. आणि म्हणून तुकारामांच्या जवळ विशेष असं काय होतं जेणेकरून त्यांची
अभिव्यक्ती ही कमीत कमी शब्दांनी, अल्पाक्षरांनी सुंदर ठरली आहे. त्यांचा जो अनुभव आहे तो अनुभव घेण्याच्या व व्यक्त करण्याच्या रीती आहे की नाही, ह्याचा कसा संबंध येतो आणि त्यांच्या समग्र व्यक्तिमत्वाशी या काव्याचा कसा संबंध येतो, या सगळ्या प्रश्नांचा जर आपण विचार केला आपल्या लक्षात येतं की तुकाराम हा मूलतः भावकवी. त्याचबरोबर भक्तिपंथाच्या विशिष्ट जीवन प्रणालीचा पुरस्कर्ता आहे. आणि या दुसऱ्या वस्तुस्थितीमुळे आपला जीवन हेतू आणि काव्य हेतू हे तुकारामांना निश्चित माहित आहे. आपल्या जीवनाचं किंवा आविष्काराचं नेमकं उद्दिष्ट काय आहे हे त्यांच्या डोळ्यासमोर आहे. आणि आपण आपल्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी जे प्रयत्न केले त्यातले जे मूळ ध्येय आहे ते तुकारामांनी कधीही पडद्यात ठेवले नाही, नजरेआड केलेलं नाही. आपला जो मूळ उद्देश आहे किंवा ध्येय आहे ह्याच्याशी कसलीच तडजोड त्यांनी केलेली नाही. आणि त्यामध्ये त्यांची आत्मवंचना, परवंचना यांना देखील त्यांनी थारा दिला नाही. तुकारामांना परममुक्ती हवी आहे, ही चित्तशुद्धीच्या आणि भक्ती मार्गाच्या साधनाने हवी आहे. उपकारासाठी उरण्याची मनीषा त्यांच्या मनामध्ये होती. आणि म्हणून तुकारामांनी आपल्या एका अभंगातही त्याच तसा म्हणजे तशी गोष्ट व्यक्त केलेली आपणाला दिसते. तुकाराम हे जे वर्णन करतात ना, तर ते म्हणतात की याजसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस गोड व्हावा. आता निश्चित तिने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया, कौतुक वाटे जालिया वेचाचे, नाव मंगळाचे तेने गुणे, तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी, आता दिवसचारी खेळी. ही तुकारामांची अभंग किती रसाळ आहे. कोणकोणती उदाहरणं, कोणकोणते संदर्भ त्यांनी दिलेले. आता या अभंगाचा जर विचार केला तुकारामांनी त्यांच्या जीवन हेतूचं, त्याच्या साफल्याचं प्रत्येकारी वर्णन स्वतःच त्यांनी करून ठेवलेले या अभंगामध्ये. आपल्या वाणीबद्दलची कल्पना, सुस्पष्ट कल्पना तुकारामांना होती. परतत्वाची अनुभूती हेच त्यांच्या काव्याचं प्रयोजन आहे. त्यांनी इतर कवींना काकवी असं म्हटलेलं आहे. त्यांना जीवनाच्या समर्थपणे सर्वांगाचं दर्शन घडवता आलं नाही त्यांना. आणि तुकारामांनी स्वतःला सुधा कवी असं म्हटलं. नाही सरो येत जोडिल्या वचनी, कवित्वाची वाणी कुशलता ते म्हणतात. सत्याचा अनुभव वेदी सत्यपणे, अनुभवाच्या गुणे रुचो येते. काय आगीपाशी शृंगारिले चाले, फुटीचे उकले कसा पायी, तुका म्हणे येथे करावा उकल, लागेची ना बोल वाढवून. ते म्हणतात परमार्थाचा स्वानुभव हाच कवित्वाची खरी कुशलता आहे. आगीजवळ शृंगार व्यर्थ आहे. त्याचप्रमाणे खऱ्या प्रत्येकारी कवित्वाजवळ जोडील्या वचनांची कुशलता व्यर्थ आहे. जुळवून केलेलं कस काढताना जे आत पोटात असते तेच व्यक्त होणार, तेच ओठावर येणार. जे आत असावे लागते ते सत्याचा प्रत्यय देतं, म्हणजेच पारमार्थिक सत्याची प्रचिती देतं असं तुकाराम म्हणतात. आणि म्हणून जीवन व काव्य याविषयीची अत्यंत नेटकी आणि नेमकी भूमिका घेणाऱ्या या संत तुकारामांना कवी म्हणून लाभलेलं व्यक्तिमत्व देखील आगळं आणि वेगळं आहे. हे व्यक्तिमत्व एका जन्मजात कवीचं आहे, भावकवीचं. तुकाराम हे संस्कारांनी भावकवी नव्हते, तर ते निसर्गतःच भावकवी होते. आणि म्हणून पृथगात्म धर्म हा उत्कट भावनांचा कसा आविष्कार करतो, कसा उत्स्फूर्त आविष्कार करतो, हेच त्याचं मर्म आहे. आणि म्हणून तुकारामांचा सगळा आविष्कार हा एका स्फुट भावकवींचा आविष्कार आहे. आणि म्हणून तो उत्कटपणे आणि उत्स्फूर्तपणे व्यक्त झालेला आहे. आणि तसा तो व्यक्त करणे तुकारामांची मूलभूत प्रवृत्ती आहे. आपल्या अनुभवाच्या क्षेत्रात तो याच प्रवृत्तीनं वावरलेला आहे.
जगला वेगळा आणि सांगतो वेगळा असं तुकारामांच्या जीवनात नाही. आणि म्हणून त्यांचं अनुभव क्षेत्र देखील व्यापक आहे. त्यांच्या साधक दशेतील किंवा सिद्धावस्थेतील सगळ्या भावावस्थांचा जो समावेश आहे तो त्यांनी आपल्या अभंगात केला. आणि म्हणून उत्कटता आणि उत्स्फूर्तता या भावकवीच्या प्रवृत्ती विशेषांना तुकारामांच्या काव्यात सगळ्यात उच्च असं रूप लाभलेलं आहे. आता त्याचं कारण काय, तर प्रवृत्ती विशेष आहे आणि प्रवृत्ती ही त्यांची नैसर्गिक. त्यांना त्यांच्या स्वच्छ अशा जीवन हेतूची आणि काव्य प्रयोजनाची जोड लाभलेली. आता उत्कट आणि उत्स्फूर्त अभिव्यक्तीचा जो आदर्श तुकारामाने उभा केला तो एकदाच आणि कायमचा. जर त्याची मीमांसा आपणाला करायची झाली तर या उत्कटतेचं आणि उत्स्फूर्ततेचं सतत पोषण करणाऱ्या व त्यांना समृद्ध करणाऱ्या इतर गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. सामान्यपणे भावकवीची प्रवृत्ती कशी असते की नाना बुद्धीचे तरंग क्षणाक्षणा पालटती रंग, अशा प्रकारची असते. आणि वेळोवेळी येणाऱ्या उत्कट अशा अनुभवांना तो रूप देत असतो. एखादी उत्कट भावावस्था केव्हा आणि कशी कविताकार घेईल याचं काही गणित असत नाही. आलेला अनुभव उत्कट भावावस्थेचा व्यक्त करताना कविता केव्हा आकार घेईल सांगता येत नाही. त्याची पूर्वकल्पनाही नसते आणि त्याचं पूर्व नियोजनही नसतं. आणि म्हणून तुकारामांच्या भाववृत्तीमध्ये आधुनिकांना न लाभलेलं एक परम अर्थाचं पूर्व नियोजन होतं असं आपल्याला म्हणता येईल. पूर्वनियोजन उत्कट अनुभवाचा जीवनार्थ विशिष्ट मूल्यांच्या संदर्भात भावण्याच्या प्रक्रियेत हे सामावले पण आहे. आणि तुकारामालाही नाना बुद्धीचे क्षणाक्षणा रंग पालटणारे अनुभव येतच राहिले. काय कमी अनुभव आले का तुकारामांच्या जीवनात? त्यांना आपल्या जीवन हेतूच्या दृष्टीनं त्यांची जी अर्थपूर्णता आहे ती तपासून मगच त्यानं त्यांचा आविष्कार केलेला आहे. आता हे सगळं करताना त्यांनी जाणीवपूर्वक मात्र काही केलेलं नाही. आणि म्हणून तुकारामांच्या जीवनामध्ये हे सगळं जे वर्णन आहे ना हे राग जाधव यांनी केले. म्हणून त्यांची उत्कटता आणि उत्स्फूर्तता ही अभिव्यक्तीत आशयाचा रेखीवपणा आणि रोखीवपणा घडवत राहते. या घडणीच्या पाठीमागे एक निश्चित अशी श्रद्धामूल्ये, जीवनमूल्ये. आता उत्कटता आणि उत्स्फूर्तता हे गुणविशेष जे आहेत ना हे केवळ अभिव्यक्तीचेच असतात काय? आशय निरपेक्ष असे काही गुणविशेष असतात का? तर हे असं वाटत नाही. मुळात अभिव्यक्ती म्हणजेच आशययुक्त असा विशिष्ट माध्यमातील आकार आहे. तेव्हा उत्कटता आणि उत्स्फूर्तता हे व्यक्त रूपाचे समग्र गुण असतात. आता हे सगळं जे त्यांनी मांडलेलं ना हे एवढंच त्यांना सांगायचंय. ही उत्स्फूर्तता म्हणजे काय आहे तर नैसर्गिक विमुक्त अशी अभिव्यक्ती प्रवृत्ती आहे. म्हणजे घासून पुसून केलेलं कवित्व हे कवीजवळ नाही हेच त्यांना सांगायचे. किंवा कृत्रिम संकेतांना आणि नियमांना अनुसरून प्रकट होण्याकडे तिचा कलही नसतो. खरी उत्स्फूर्तता ही काय चीज आहे हे सांगणं कठीण आहे, पण तिचा अभाव मात्र चटकन जाणवतो. तुकारामांना तुम्हास वैराग्य कोण्या प्रकारे झाले हे सांगा ही कुणीतरी विचारलं तेव्हा तुकारामांनी उत्तर जे दिले ना तर ते बालक्रीडेवरील अनेक रूपकात्मक अभंगांमधून ते व्यक्त झालं. ते म्हणतात, नये नेत्रा जाळ जळ नाही अंतरी कळवळ तो हे चावटीचे बोल जनरंजपणे फूल. आता निरूपण या अभंगात आहे ते उत्स्फूर्त आहे कारण त्यामध्ये काही एक नियमानुसार
स्पष्टीकरणात्मक असं औपचारिक कृत्रिमता नाही. आणि म्हणून उत्कटतेची रूप ही वेगवेगळी संभवतात. अल्पाक्षरत्व, स्फुटता ही तिचं एक ठळक वैशिष्ट्य आहे. जर आपण संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ यांच्या कवित्वाचा जर विचार केला तर तुकाराम हे त्याच्यापेक्षा कसे वेगळे हे डॉक्टर शंग तुळपुळे वगैरे अनेक अभ्यासकांनी ते मांडण्याचा प्रयत्न केला. तेच राग जाधवांनी देखील सांगितलेलं आहे. आणि म्हणून उत्कटतेचं एक लक्षण म्हणून आपण जर संत तुकारामांच्या विरोधाभासात्मक अभिव्यक्तींच्या संदर्भात लक्षात घेतलं तर ते थोडंसं विरोधाभास देखील आहे. ते म्हणतात, आहे ऐसा देव वदवावी वाणी, नाही ऐसा मनी अनुभवावा. अतिशय उच्च कोटीतलं हे विधान आहे. विरोधाभास कसा, एका बाजूला म्हणतात आहे ऐसा देव, तोंडानं म्हणावा देव आहे आणि मनानं अनुभवा म्हणे देव नाही. किती विरोधाभास आहे. देव मानावा का नाही मग, तो आहे की नाही मग. किंवा ते म्हणतात आम्ही भाग्याचे आम्हा तांबे भोपळ्याचे. आम्ही भाग्यवान म्हणतात आणि इकडे बाजूला गरीब आहोत. लोकांघरी गाई म्हशी, आम्हा घरी उंदीर उशी. लोकांच्या घरी गाई म्हशी, आमच्या घरी उंदीर आहे, उशी आहे. तुका म्हणे आम्ही सुडके, आम्हा देखून काळ धाके. किंवा लटिका तुका लटिक्या भावे, लटिके बोली लटिक्या सवे. किंवा आपुले मरण पाहिल्या म्या डोळा, तो झाला सोहळा. आपण आपलं मरण पाहता येतं का, हे काव्यात्मक कल्पना आहे. म्हणून अशा काही विरोधाभासात्मक अनुभवांची निपज किंवा अनुभवांचं निर्मिती तुकारामांनी आपल्या अभंगामधून केलेली. तुकारामांच्या अशा सगळ्या अभंगांचा जर विचार केला तर त्यांच्या अभंगातून ही जी उत्कटता आहे, ही उत्कटता आणि उत्स्फूर्तता कशी जाणवत राहते याचा विचार राग जाधवांनी केलेला आहे. आणि संत तुकारामांच्या अभंगांचा असा विचार त्यांनी ज्या प्रकरणांमध्ये केलेला आहे ना, त्या अनेक 1-2-3 प्रकरण अजून एक राहिले. 2-3 तासामध्ये आपला अभ्यासक्रम हा संपणार आहे. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे, तुकारामांच्या कवितेत जी उत्स्फूर्तता आणि उत्कटता ह्या विशेषांनी परमोच्च सीमा गाठलेली हे खरं आहे. एकात्म व्यक्तिमत्वात आणि त्यांच्याही अधिष्ठानी असलेल्या जीवन हेतूच्या, काव्य हेतूच्या स्वच्छ भानात ते आहे. आणि म्हणून सत्य व असत्य त्यांना मन ग्वाही करणाऱ्या संत कवी संत तुकारामांच्या मध्ये स्वभावताच विचारशक्तीचा एक जोम आहे. इंद्रिय संवेदना व कल्पना प्रवणता यांना त्यांच्या व्यक्तिमत्वातच महत्व नव्हतं. त्यामुळे विचार सौंदर्याची एक सुंदर आणि गोमटी फळं त्यांच्या अभिव्यक्तीला लागलेली. त्या विचारांचं खरं सौंदर्य त्यांच्या उत्कटतेत आहे, त्यांच्या उत्स्फूर्ततेत आहे. आणि म्हणून या अर्थाने उत्कटता आणि उत्स्फूर्तता हे तुकारामांच्या अभिव्यक्तीचं खरं सौंदर्य गुण आहे असं आपल्याला म्हणता येतं. विचार सौंदर्याचं हे जे झटपट सर्जन नाट्य मराठीत अवतरलेलं आहे ते तुकारामांच्या रूपाने जर आपण विचार केला तर ते अतिशय अनन्यसाधारण आहे असं आपल्याला म्हणता येतं. ठीक आहे, मग याच्या नंतरचा जो भाग आहे तो तुम्हाला मी उद्याला सांगतो. आपण थांबूया.